हाय, हॅलो, नमस्कार. अनुज मुंबई तुमचं खूप खूप स्वागत करते. चला तर आज मी बनवते थालीपीठ. त्यासाठी इथे सगळं सामान काढून ठेवलेलं आहे. तर ना इथे काल तुम्हाला मी दाखवलं होतं कालच्या ब्लॉगमध्ये की मी थालीपीठचं पीठ म्हणजे भाजणी काढली होती. तर मी चांगली तेव्हाच काल रात्रीच म्हणजे दळून वगैरे मी आणली होती. तर मला प्रमाण मी सांगितलं होतं की अंदाजे मी सगळं घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये मी ना पूर्ण माझं झालेलं आहे 1.5 किलोचं पीठ झालेलं आहे. जेवढं पण सामान मी सगळं पाव किलो घेतलेलं आहे. फक्त धणे जिरे मी थोडंसं घेतलेलं आहे 50 ग्राम 100 ग्राम असं. तर तो मी पीठ काढून आणला होता की आज मला थालीपीठ बनवायचे होते. आणि मी काहीच म्हणजे दुनियाभरचे कुठलेच मसाले न वापरताना फक्त जे कांदा आणि इथे मिरची घेतली होती कट करून ती फक्त घातलेली आहे, कोथिंबीर घातलेली आहे आणि हळद घालून चवीप्रमाणे ना मीठ घातलेलं आहे. तर इथे माझी सगळी प्रोसेस व्यवस्थित झालेली आहे. म्हणजे पीठ जर व्यवस्थित असेल ना तर काहीच म्हणजे जास्त घालायची गरज नाही आहे. हां, केव्हा तरी आपण एक भाजी वगैरे त्याच्यामध्ये जसं दुधी घालू शकतो किसून, गाजर घालू शकतो किसून, भरपूर पालक घालू शकतो. ते भाजी जशी तुम्हाला भाजी पाहिजे असतील ना, ज्या भाज्या पाहिजे असतील ना त्या ह्या पिठामध्ये मिक्स करा. फक्त पीठ एक मस्त खमंग जसं दळल्याच्या नंतर ना खूप मस्त छान सुगंध आला पाहिजे त्याचा. ते जर असेल ना तर पिठामध्ये दुसरे कुठले मसाले टाकायची गरज नाही थालीपीठामध्ये. तर इथे मी ना कुठल्याही भाज्या पण वापरलेल्या नाही आहेत. ॲक्च्युली माझ्याकडे गाजर होतं पण मी विसरली होती. मी विचार केला की गाजर किसून घालेल पण मी विसरली होती. तर इथे मस्तपैकी थोडं पाणी घालून पहिला मी पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मग जसं मला थापायचे होते ना थालीपीठ थापायचे होते ना तेव्हा मी चांगला ओला हात पाण्याचा हात घेऊन त्याला मस्त मऊ केलेला आहे. आणि बघा अशा प्रकारे ना मी रुमाल घेतलेला आहे एक आणि त्या रुमालावरती सगळे मी थालीपीठाचं पीठ असं एक गोळा करून थापून घेतलेले आहेत. त्याला मध्ये मस्तपैकी असे होल पाडलेत 5-6 असे आणि तेल चांगलं टाकून मी पहिला गरम करून घेतलेलं आहे. नुसतंच कोरड्या तव्यावरती मी घातलेलं नाही आहे थालीपीठ. तर इथे काय झालं माझी गडबड झाली. रुमाल फोल्ड करायचा तर फोल्ड न करताना मी मोठाच रुमाल तसा घेतलेला तर टाकायच्या टायमाला खूप गॅसच्या म्हणजे तव्याच्या बाहेर जात होता तो. मग नंतर सेकंड टायमाला मला एक टाकल्याच्या नंतर कळलं की मला थोडा फोल्ड केला पाहिजे रुमाल. मग मी फोल्ड करून मग दुसरे बाकीचे सगळे थालीपीठं अशी थापून घेतलेले आहेत. मस्त इतके खमंग आणि छान झाले होते ना. इथे शेकवतानासुद्धा मस्त म्हणजे तेल टाकून भरपूर जरा तेल लावून वगैरे मग मी शेकवले होते. आणि हे जे होल असतात ना ह्याच्यामध्ये तेल सोडून पहिला चांगले शेकवून घ्यायचे असतात आणि आलटून पलटून मस्त की तेल लावून मी ॲक्च्युली तूप लावलं नव्हतं. माझ्याकडे तूप संपलं होतं. फक्त शेवटी ना जेव्हा उतरवल्याच्या नंतर मी असं थोडं तूप लावलं होतं. कारण का मोस्ट ऑफ माझ्याकडे तूप संपलं होतं. फक्त बरणीला घासून थोडं मी तूप लावून घेतलेलं आहे. कारण का तुम्हाला कालच्या ह्याच्यामध्ये सांगितलं की मी अजून सामान भरलेलं नाही आहे आणि त्याच्यामध्ये माझं तूप पण संपलेलं आहे. तर इथे मस्तपैकी खरपूस असे आलटून पलटून भाजून झाल्याच्या नंतर ना हे बघा एकदम एवढंच मी प्रत्येक ह्याला शेवटी म्हणजे उतरवल्याच्या नंतर मी फक्त मस्तपैकी असं तुपाचा सुगंध आला पाहिजे आहे ना म्हणून मी वरती फक्त तूप लावून घेतलेलं आहे. आणि जसे गरम होत होते ना तसे मी सगळ्यांना सर्व करत होती. तर पहिला मी नाश्ता झाल्या मुलं उठली नव्हती. एकेकांना हाक मारत गेले की नाश्ता बनवते गरमागरम थालीपीठ आहेत तर खाऊन घ्या. म्हणून पहिला मिश्रणपासून सुरुवात केलेली आहे. त्याला दही दिलेलं आहे आणि काल रात्री मी खोबऱ्याची चटणी हे टाकून आपलं तिखट मिरच्या असतात ना लाल मिरच्या त्या टाकून खोबऱ्याची चटणी बनवलेली. तर ती मस्तपैकी ती दिलेली आहे आणि दही दिलेलं आहे. तर इथे त्याचा नाश्ता झाल्याच्या नंतर मग मी नाश्ता करून घेतलेला आहे आणि मी नाश्त्यामध्ये दही न घेताना चहा घेतलेला आहे. म्हणजे चहाबरोबर पण इतकं मस्त लागत होतं, इतकं अप्रतिम लागत होतं ना, खूप छान टेस्टी झाले होते ना म्हणून दह्याची वगैरे काही गरजच नाही आहे. तर मस्तपैकी ते बघा मस्तपैकी गरमागरम एकदम वाफाळलेला चहा आणि गरमागरम मी थालीपीठ काढून घेतलेले आहेत. ते तुम्हाला दाखवते बघा.
तर इथेच पहिला ना जसं तुम्हाला दाखवल्याच्या नंतर ना मस्त गरमागरम इथे चहा बाजूला वाफळतो आहे आणि मी टेस्ट करून बघितलं चटणीवर एक नंबर अप्रतिम लागत होतं छान खूप म्हणजे मी अशी स्वतःची खूप तारीफ करत नाही आहे पण पीठ खरंच भाजणीचं चांगलं निघालं होतं माझं कारण की मी भाजते ना तेव्हा खूप चांगलं खरपूस असं भाजून घेते त्याने ना खूप खमंग म्हणजे पीठ चांगलं छान असं भाजलं जातं त्यामुळे जेव्हा बनवतो ना तेव्हा खूप टेस्टी लागते तर चला इथे मस्तपैकी माझा नाश्ता झालेला आहे मुलांना वगैरे पण दिलेला आहे त्याच्यानंतर मी आता आलेली आहे जेवण बनवायला आणि जेवणामध्ये खरंच असं म्हणजे पोटभर नाश्ता झाल्याच्यानंतर मला खरंच काय सुचत नव्हतं की जेवणात काय बनवू तर काय केलं सगळ्या फ्रीजमधल्या ना होत्या नव्हत्या तेवढ्या सगळ्या भाज्या काढलेल्या आहेत आणि त्याची आता मी बनवणार आहे दुपारसाठी फक्त खिचडी बनवणार आहे दही तर होतंच माझ्याकडे तर आता खिचडी बनवायची बोलली तर कशी खिचडी बनवू भाज्या घालू की नको घालू सोयाबीन घालू का काय घालू एवढं सगळं विचारून मी शेवटी खिचडीवरती आली आणि जेवढं माझ्याकडे भाज्या आता इथे दिसत आहेत ना तुम्हाला शेंगदाणे घेतलेले आहेत तांदूळ घेतलेले पहिला तांदूळ घेतले तांदळामध्ये मी अख्खा मसूर आणि मसूरची डाळ घातलेली आहे ती धुवून मी एका साईडला भिजत घातलेली आहे दुसऱ्या साईडला शेंगदाणे घेतलेले आहेत ते भिजत घातलेले आहेत त्याच्यामुळे थोडंसं ना मीठ घालून ठेवलेलं आहे भाज्यांमध्ये आणि शेंगदाण्यामध्ये भाजीमध्ये मी फरसबी ना तुम्हाला दाखवत होती की लांब फरसबी मी कापून घेतली म्हणजे ना खिचडी खाताना ना अशी आपण शेंग कसं डाळीतली शेंग खातो ना तशी ती मस्तपैकी छान लागते खिचडी खाताना अशी एखादी फरसबीचं शेंग घेऊन तोंडात टाकायला चांगली लागत होती ती म्हणून मी ना तशी खिचडी बनवलेली आहे सगळ्या भाज्या मिक्स करून पहिला तेल घातलं आणि ह्याच्यामध्ये सुद्धा मी काहीच घातलेलं नाही फक्त तमालपत्र घातलेले आहेत आणि जिरा घातलेला आहे फोडणीला आणि माझ्याकडे जिंजर गार्लिक पेस्ट माझी बनवते ना घरामध्ये ती संपली होती त्यासाठी ना मी ती घातलेली नाही आहे ते काय झंझटगिरी करत बसली नाही आहे तर एवढं सगळं फक्त एकदम साधी सिंपल मग सगळ्या भाज्या घातल्या फोडणीला कांदा टोमॅटो घातलेला आहे आणि ते फोडणी झाल्याच्या नंतर ना मग मी ह्याच्यामध्ये सगळे मसाले घातले मसाले सगळे म्हणजे धणे जिरे पूड घातलेली आहे आणि हळद आणि तिखट घातलेलं आहे ते चांगलं परतून घेतल्याच्या नंतर मग तांदूळ घातलेले आहेत आणि थोडंसं पाणी गरम पाहिजे आहे ना मला खिचडीमध्ये नाही तर मग घटगोळा होतो ना असं एकदम खिचडीचा म्हणून पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर इथे मस्तपैकी सगळं परतून झाल्याच्या नंतर चवीप्रमाणे इथे मीठ घातलेलं आहे आणि परत एकदा चांगलं परतून घेतलेलं आहे त्याच्यावरती ना एक पाणी तापेपर्यंत ना मी झाकण ठेवलं होतं कुकरचा खिचडीवरती तर खिचडी तोपर्यंत 5 मिनटामध्ये मी विचार केला की असंच रिकामीच बसण्यापेक्षा पटापट सलाडची तयारी करते तर सलाडमध्ये काहीच नाही फक्त काकडी गाजर आणि थोडासा अर्धा ना खिचडीला घालायसाठी कांदा घालून त्यातला अर्धा कांदा माझ्याकडे उरला होता तर तो मी घातलेला कापून घेतलेला आहे आणि गाजर आणि काकडी कापून घेतलेली आहे सलाडची पण तयारी झालेली आहे आता मी खिचडी बघते खिचडी मस्तपैकी बघा इथे परतून घेतलेली आहे त्याला छान असं तेल पण सुटलेलं आहे तर इथे पाणी पण माझं तर गरम होतं आहे 1 मिनटात 2 मिनटात पाणी गरम झालं की मी याच्यामध्ये पूर्ण हा पाणी ओतून घेणार आहे म्हणजे उकळी यायला ना पटकन लगेच उकळी येते असं थांबावं लागत नाही म्हणजे थंड पाणी ओतलं की थांबावं लागतं ना तर ती थांबण्याची गरज लागत नाही तर इथे मस्तपैकी खिचडी बघा मी चांगली परत एकदा ढवळून घेतलेली आहे याच्यामध्ये थोडंसं ना मी ह्याचा मसाला असतो ना बिर्याणी मसाला तो थोडासाच घातलेला आहे अगदी त्याच्यानंतर मस्तपैकी माझी 1 शिट्टीमध्ये खिचडी तयार झालेली आहे तर आज शॉर्टकट म्हणजे जेवण झालेलं आहे शॉर्टकट माझं मस्तपैकी नाश्ता झालेला आहे झटकेपट आणि बघा इथे माझी जेवणाची पण तयारी या जेवायला